नमस्कार मित्रांनो, मी राधेय आणि आपण बघत आहात राधेय रिव्ह्यूज. आज आपण आलो आहोत देऊळ बंद या मराठी सिनेमाच्या पब्लिक रिव्ह्यू साठी. बघूया लोकांना कसा वाटला हा सिनेमा. चला. असे मूवी गव्हर्नमेंटनी टॅक्स फ्री केले पाहिजेत. प्रत्येकाने हा मूवी बघितला पाहिजे. पॉझिटिव्ह एनर्जी देणारा आणि आयुष्यात माणसाने कसं जगलं पाहिजे हे शिकवणारा. छान स्वामींचा पिक्चर कसा होता? छान आवडला तुला? हा कसा वाटला सिनेमा? अप्रतिम पिक्चर आहे. छान अनुभव वाटला. सुंदर, एक नंबर. श्री स्वामी समर्थ आम्हाला भेटले. मस्त होता मूवी. खूपच छान पिक्चर आहे. छान, खूप छान, खूप आवडला. एकदम मस्त पिक्चर. खूप छान मूवी होता. खूप छान पिक्चर आहे. श्री स्वामी समर्थ. मला मूवी खूप जास्त आवडला. सो मूवी खूपच छान होता. स्वामींचा अगदी प्रत्यक्ष स्वामीच आले का वाटलं. अनुभव खूप थरारक होता. म्हणजे प्रत्यक्ष स्वामी भक्त असल्यामुळे जणू काही स्वामींचं प्रत्यक्ष दर्शन झाल्यासारखं झालं. म्हणजे ऍक्च्युली माझ्या आता 11 सारामृतचं व्रत झालं आणि जाणं झालं ना अक्कलकोटला. पण या पिक्चरच्या निमित्ताने स्वामींचं दर्शन झालं थोडक्यात. श्री स्वामी समर्थ. माझा पाय फ्रॅक्चर असताना आलोय मी. बसलो 3 तास. मला बसता येत नाहीये, पण मी बसलो एका जागी 3 तास. मी उठलो नाही, पिक्चर मध्ये गेलो नाही इंटरव्ह्यूला. मला असं वाटलं की जसं की स्वामी महाराज माझ्याच मागे आहे. मस्त वाटलं मूवी बघताना. एकदम व्यवस्थित सगळ्यांचे मस्त रोल सगळ्यांनी केलेत. आणि साक्षात स्वामी असे वाटत होते. एकदम मस्त मूवी. विश्वास असावा लागतो स्वामींवर. मुख्य म्हणजे विश्वास महत्वाचा आहे, तो पाहिजे. खूप खूप धन्यवाद. डोळ्यात पाणी आलं तिथंच बघतो. खरंच सुंदर. आपलं वादच नाही. आम्ही स्वामींचे भक्तच आहोत. आम्ही वादच नाही. वेळेला मनामध्ये बाहेर पडताना घरामध्ये सारखं त्यांचं नाव मनात येतं. सारखं त्यांच्या फोटोकडे बघितलं जातं. आपलं दुःख त्यांना सांगितलं, खूप रडायला येतं. मी पार्ट 1 पण बघितला, पार्ट 2 पण बघितला. 100% चमत्कार, साक्षात चमत्कार. स्वामी समर्थांच्या याने जे प्रवीण तरडे साहेबांनी जे केलेलं आहे, आज शेतकऱ्यांना त्यांनी हे केलेलं आहे. आज समाज प्रबोधन प्रचंड प्रमाणात हे याच्यात झालेलं आहे. यांच्या स्वामींच्या माध्यमातून हाच संदेश ते मला वाटतं देऊ इच्छितात की स्वामींच्या रूपाने ते म्हणतायत की बाबा तुम्ही आत्महत्या करू नका, तुमच्या मनगटात बळ आहे ते तुम्ही दाखवा. आज भारत देश जगाला काय म्हणतात ना की हे करून दाखवेल. हाच संदेश आहे याच्यात. निशब्द झाले पिक्चर बघून. आणि आता शेवटच्या ह्याच्यात तर मी इतकी रडले. आणि त्यांनी जे सगळं दाखवलं शंकर महाराज आणि जे सगळं शेवटचे जे सीन दाखवले ते म्हणजे एक खूप आध्यात्मिक अनुभूती अशी होती. आणि खूप डोळे उघडायला लावणारा पिक्चर आहे. वेगवेगळ्या अंगाने, फक्त आध्यात्मिकच नाही तर शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, सामाजिक, अत्यंत म्हणजे एक नंबर पिक्चर आहे. भावना एकदम आवरत नव्हत्या. एवढं खूपच छान काम केलं. सर्वांचं खूप अभिनंदन. खूप डोळं स्वामी समर्थांचं पण काम खूप छान. आणि यांचा मित्र आणि जगन्नाथ निवंगुनी म्हणून मित्र आहेत, त्यांनी पण सगळ्यांनी खूप छान काम केलेलं आहे. आणि खूप म्हणजे शब्द नाही आहेत की काय बघा. खूप छान. समाजामध्ये हे नाही का म्हणजे आत्महत्या होते, ह्याच्याविषयी हे समाजापर्यंत एक चांगला संदेश गेलेला आहे की इथून पुढे शेतकऱ्यांनी व्यवस्थित आपला व्यवसाय करून जे काय हे नाही का आपलं व्यवस्थित हे करावं नाही का. आत्महत्या इथून पुढे ते शक्य नाहीये नाही का, होईल म्हणून नाही का. व्यवस्थित वाटलं. पुढचं पण देऊळ 3 लवकरात नाही का प्रवीण तरडे सरांनी लवकर तो नाही का समाजापर्यंत चांगलाच एक संदेश नाही का पुरवा. आमची म्हणजे सगळे समाजाच्या वतीने, सगळ्या शेतकरी वर्गाच्या वतीने आमची मागणी आहे नाही का. देऊळ 3 हा लवकरात लवकर रिलीज व्हावा. प्रवीण तरडे सरांनी खूप छान प्रयत्न केलेला आहे की चराचरामध्ये स्वामी समर्थांचं अस्तित्व आहे. आणि कोणत्याही तुमच्या संकटाच्या वेळी तुम्ही जर मनातून स्वामींना हाक मारली तर स्वामी नक्की तुमच्या अडचणीला धावून येतात. आणि हे स्वामी समर्थांचं अस्तित्व आहे. आणि आजही कलियुगामध्ये ते तुम्हाला मान्य करावंच लागेल. हा संदेश स्वामी समर्थांच्या मूवी मधून खूप छान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि खूप छान मूवी होता. प्रवीण तरडे सर ह्यांना खूप खूप शुभेच्छा की त्यांनी खूप सुंदर मूवी काढला. देऊळ बंद 1 पण तेवढाच छान होता. देऊळ बंद 2 पण खूप सुंदर होता. खूप छान त्यांनी मांडणी केली. आणि खरंच स्वामींना भेटल्यासारखा मला आज अनुभव आला. मी स्वामी भक्त आहेच. आणि आता मी आतुरतेने देऊळ बंद 3 ची वाट बघते. समाज प्रबोधन करणारा, जसं लोकांची देवावर हे असते श्रद्धा, त्या श्रद्धेचा उपयोग त्यांनी मूवीतनं पण मांडलाय. आणि खूप पॉझिटिव्ह मूवी आहे.
नुसता शेतकऱ्यांसाठीच नाही, सगळ्या समाजाला शिकवणारा मूवी आहे की तुम्ही जर तुमचे विचार पॉझिटिव्ह ठेवले, प्रत्येक गोष्टीतनं तुम्हाला मार्ग मिळतो. खूप छान, खूप छान, खूप सुंदर मूवी आहे. प्रेक्षकांना तुम्ही का रिकमेंड करणार मूवी? 100% सांगणार, प्रत्येकाने हा सिनेमा पाहावा. आणि प्रत्येकाने तो बघावा असं, म्हणजे अजूनही मी त्या अनुभूतीतून बाहेर येत नाहीये. मी खूप दिवसांनी असा पिक्चर पाहिलेला आहे, एवढा सुंदर picture. हे सगळ्यांनी नक्की बघितलं पाहिजे. किती रेटिंग देणार 10 पैकी? 10 पैकी 9.5. मी 10 पैकी 10 देईन. म्हणजे 11 देता आले असते तर 11 पण दिले असते. इतका छान सुंदर मूवी. देऊळ बंद ती पण बघणार, वाट बघतोय आम्ही आता त्याची. खूप छान. 50 रेटिंग, 100 रेटिंग. किती गुण देणार? 10? 10 काय 10 पेक्षा जास्ती 10+. हा माणूस शेतकऱ्यांसाठी बोलतोय ते तळमळीने त्याच्या ह्याच्यामधनं दिसलं. आणि त्यांनी स्वामींच्या मुखातनं सांगितले भारतातले शेतकरी जगला पाहिजे तरच आपण जगू. आणि जे अत्यंत सुंदर जे दाखवलेलं आहे ना त्या गायीबद्दल, आणखीन अप्रतिम दाखवले. सगळे पॉइंट्स त्यांनी कव्हर केलेले आहेत. बोलावं तितकं कमी. खूप छान.